जय हिंद जय भारत मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं भारत अकॅडमीत स्वागत आहे। आज आपण तुम्हाला संविधानावर आजचं आपलं पहिलं चॅप्टर या ठिकाणी असणार आहे। तर ही जी पीडीएफ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल। पहिलं चॅप्टर आपण या ठिकाणी संपूर्ण पद्धतीने कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे। तरी तुम्हाला काही अडचण असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। तर बघा, संविधानाचा आपण या ठिकाणी इतिहास बघणार आहोत की संविधान कशा पद्धतीने तयार झालं आणि संविधान बनवताना कुठल्या कुठल्या समितींची स्थापना झाली, त्याच्याने कुठल्या कुठल्या लोकांनी योगदान दिलं, तारखांचं महत्त्व काय आहे, या संपूर्ण गोष्टी आपण आज या ठिकाणी बघणार आहोत। संविधानाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण सगळ्यात पहिले हे बघणार आहोत की ज्या दिवशी संविधानाची स्वीकृती झाली म्हणजे साधारणतः 26 नोव्हेंबर 1949 रोजी, तर ही तारीख प्रस्तावनेमध्ये त्या ठिकाणी नमूद करण्यात आली आहे आणि असं म्हणण्यात आलेलं आहे की या दिवशी आम्ही संविधान स्वतःला अंगीकृत करतोय, आम्ही या संविधानाचा काय करतोय, स्वीकार करतोय, असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। तर ज्या दिवशी संविधान तयार झालं त्या दिवशी संविधानामध्ये एक प्रस्तावना होती, त्याच्यानंतर भाग 22 होते, अनुसूची 8 होत्या आणि 395 कलम होत्या। ज्या दिवशी संविधानाची स्वीकृती झाली म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला। त्याच्यानंतर संविधान सभेची जी लास्ट बैठक झाली होती म्हणजे 24 जानेवारी 1950ला, तर त्या दिवशी 284 सदस्यांनी त्याच्यावर सह्या केल्या होत्या। जर आपण सध्या जर बघितलं की संविधानामध्ये किती प्रस्तावना, किती भाग, किती अनुसूची, किती कलम आहे, तर सध्याची सिच्युएशन अशी आहे की पहिलेही प्रस्तावना एक होती, आता देखील प्रस्तावना एकच आहे, परंतु 22 भागांचे 25 भाग झाले म्हणजे साधारणतः 3 भाग वाढले आणि ज्या 8 अनुसूची होत्या त्या 8 अनुसूचींच्या 12 अनुसूची झाल्या म्हणजे 4 अनुसूची वाढल्या। आणि जे कलम 395 कलम होते तर सध्या लेखकांमध्ये याच्यामध्ये तफावत आहे। काही लेखकांचं असं म्हणणं आहे की कलम वाढतात, काही लेखकांचं म्हणणं आहे कलम तेवढेच असतात, त्यांचे अ ब क ड अशा प्रकार वाढत असतात। फॉर एक्झाम्पल कलम 21 आहे, त्याच्यानंतर कलम 21A आली, तर काहींच्या मते 21A हे एक वेगळी कलम आहे आणि काही असं मानतात की ही 21च कलम आहे, त्याच्यातला उपप्रकार आहे। त्याकरता याच्यावर प्रश्न विचारला जाणार नाही कारण की याचा कुठेही आकडा असा फिक्स नाही, परंतु असं विचारलं होऊ शकतं की 26 नोव्हेंबर 1949 रोजी ज्या दिवशी घटनेची स्वीकृती केली त्या दिवशी त्याच्यामध्ये किती कलम होत्या, तर हे मात्र फिक्स आहे, तर 395 कलम होत्या। तर 26 नोव्हेंबर 1949ला घटनेची स्वीकृती झाली। 24 जानेवारी 1950ला म्हणजे घटना समितीची लास्ट बैठक होती, त्या दिवशी त्याच्यावर 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि 26 जानेवारी 1950 पासून या तारखेपासून भारतामध्ये हंगामी पद्धतीने घटना लागू झाली। हंगामी पद्धतीने याकरता म्हणतोय कारण की जोपर्यंत मे 1952 पर्यंत प्रथम इलेक्शन झाले होते, निवडणुका झाल्या होत्या, तोपर्यंत काही कलमा लागलेल्या नव्हत्या म्हणजे पूर्णतः संविधान लागलेलं नव्हतं। म्हणून आपण असं म्हणू शकतो की 26 जानेवारी 1950 पासून तर मे 1952 पर्यंत हंगामी होतं आणि मे 1952 नंतर ज्यावेळेस निवडणुका झाल्या, खऱ्या पद्धतीने लोकशाही स्थापन झाली, त्यापासून संविधान जे ते कायमस्वरूपी त्या ठिकाणी लागू झालं। आता आपण 1 बाय 1 करून संपूर्ण याची हिस्ट्री या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर बघा, कोणत्याही देशाचं जर संविधान तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी जी बेसिक गोष्टी जी असते ती आपण या ठिकाणी आता या बघत आहोत। तर कुठलंही संविधान तयार करताना, कुठल्याही लोकशाहीमध्ये संविधान तयार करताना 3 गोष्टी प्रमुख असतात, तर त्याच्यामध्ये आहे कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे आणि न्याय व्यवस्था आहे। तर त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा, कार्यकारी मंडळ आहे, कायदे मंडळ आहे आणि न्याय व्यवस्था आहे, ज्याला आपण म्हणतो द एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ, त्याच्यानंतर द लेजिस्लेचर म्हणजे कायदे मंडळ आणि द ज्युडिशियरी म्हणजे न्याय व्यवस्था। तर लक्षात ठेवायचं, कुठल्याही देशासाठी कायदे तयार करण्याचं जे काम असतं ते असतं कायदेकारी मंडळाचं। कोणाचं असतं? कायदेकारी मंडळाचं। म्हणजे कायदेकारी मंडळ कायदे तयार करतं। आता कायदे तयार झाला तर त्यांना राबवणं गरजेचं आहे, तर राबवण्याचं जे काम आहे ते आहे कार्यकारी मंडळाचं। कायदे राबवण्याचं काम कोणाचं आहे? कार्यकारी मंडळाचं। आणि आता कायदे पण राबवले जात आहेत, परंतु त्याच्यामध्ये जर काही लोकांद्वारे जर कायद्याचं उल्लंघन होत असेल तर त्याबद्दल शिक्षा देण्याचं जे काम आहे ते कोणाचं आहे? न्यायव्यवस्थेचं आहे। म्हणजे न्यायव्यवस्था बघते की कायद्याचं जर उल्लंघन झालंय तर या व्यक्तीला कोणत्या पद्धतीची उचित अशी पनिशमेंट किंवा शिक्षा दिली जाऊ शकते, ते कोणाकडे दिलं? आता न्यायव्यवस्थेकडे। अजून एक गोष्ट महत्त्वाची याच्यामध्ये अशी आहे की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे मंडळ आहेत तर एक आहे कायदे मंडळ जो कायदा तयार करतो आणि दुसरं आहे न्यायव्यवस्था ज्याला आपण न्यायमंडळ पण म्हणतो। तर हे जे 2 मंडळ जे आहेत ते महत्त्वाचे आणि हे उपमहत्त्वाचं म्हटलं जाईल कारण की जे मूळ जो बेस आहे संविधानाचा तो या 2 मंडळांच्या आधारावर आहे। तर असं देखील म्हटलं तर की दोघे एकमेकांपासून स्वतंत्र आहे आणि या दोघांचं एकमेकांवर नियंत्रण देखील आहे। म्हणजे दोघेही म्हणजे कायदे मंडळ जे कायदे तयार करतं
आणि न्यायव्यवस्था कधीच एकमेकांच्या कामामध्ये हस्तक्षेप करणार नाही, म्हणून असं म्हटलं जातं की ते एकमेकांपासून काय आहे, स्वतंत्र आहे. परंतु जर कुठल्याही न्यायव्यवस्थेचं असो का कायदेमंडळाचं असं, जसं आता कायदेमंडळ जर एखादी असा कायदा तयार करत असेल की ज्याच्यामुळे घटनेच्या मूळ ढाच्याला तडा जात असेल, तर अशा सिच्युएशनला न्यायव्यवस्था त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतं. आणि जर न्यायव्यवस्थेद्वारे जर कुठल्या चुकीच्या पद्धतीने शिक्षा दिली जात असेल तर त्याच्यावर हस्तक्षेप कोण करतं, कायदेमंडळ करतं. म्हणजे एकमेकांपासून स्वतंत्र आहे जोपर्यंत ते त्यांच्या लाईनीत चालतायत. जर एखाद्याने लाईनीचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला तर ते दोघे एकमेकांवर काय करतात, नियंत्रण आणतात. याचे एक छोटीचं उदाहरण देतो बघा. समजा आपण एक संस्था स्थापन केली की जी संस्था भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आहे. कशासाठी आहे, भ्रष्टाचार निर्मूलनासाठी. आता आपण काय करतोय, संस्थेचं धर्मादाय आयुक्ताकडे आपण रजिस्ट्रेशन करण्यासाठी गेलो, रजिस्ट्रेशन देखील केलं, परंतु आपल्याला काही कारणास्तव त्या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट मिळत नाहीये. सर्टिफिकेट मिळण्यासाठी दिरंगाई होते, बरोबर. जोपर्यंत एखादी संस्था नोंदणीकृत नसते किंवा धर्मादाय आयुक्ताकडून नोंदणी होत नाही तोपर्यंत त्या संस्थेला व्हॅल्युएशन नसतं. आता समजा आपण नोंदणी केली धर्मादाय आयुक्ताकडे आणि आपल्याला त्या संस्थेचं सर्टिफिकेट मिळत नाही, म्हणून आपण काय केलं, टेबलाखालून काही रुपये दिले संबंधित अधिकाऱ्याला, 5,000 6,000 रुपये, आणि आपण आपल्या संस्थेचं सर्टिफिकेट काढून आणलं. त्याच्याने काय झालं, आपली जी संस्था होती ती भ्रष्टाचार निर्मूलनासाठी होती आणि आपण काय केला, भ्रष्टाचाराला बढावा दिला. म्हणजे आपली संस्था ज्या ढाच्यावर बसलेली त्या ढाच्याला आपण काय केला, तडा दिला. सेम त्या पद्धतीने ज्यावेळेस कायदेमंडळ कायदे तयार करते देशासाठी, त्यावेळेस ही गोष्ट लक्षात ठेवली जाते की कायदे तयार करताना संविधानाच्या मूळ ढाच्याला, मूळ स्ट्रक्चरला तडा जाता कामा नाही. बरं, हे मूळ ढाचा किंवा मूळ स्ट्रक्चर काय आहे हे कुठून कळतं, तर हे कळतं प्रस्तावनेमधून. समता, बंधुता, धर्मनिरपेक्ष, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण संविधान ज्या ढाच्यावर, ज्या स्ट्रक्चरवर बसलंय ते आपल्याला कुठं कळतं, प्रस्तावनेमध्ये. म्हणून घटनेला, जी घटना आहे तर त्या घटनेच्या प्रस्तावनेला त्याची घटनेची गुरुकिल्ली असं म्हटलं गेलेलं आहे, लक्षामध्ये. तर प्रस्तावना देखील घटनेइतकीच महत्त्वाची त्या ठिकाणी आहे. तर बघा, लोकशाहीमध्ये संपूर्ण जी घटना तयार होते ती या 3 प्रकारच्या व्यवस्थेवर, या 3 अंगांवर तयार झाली असते. आता हे 3 अंग कशा पद्धतीने, याचं पण आपण या ठिकाणी डिटेलमध्ये या ठिकाणी बघूया. तर बघा, या ठिकाणी आपण सगळ्यात पहिले कायदेमंडळ या ठिकाणी बघूया. तर कायदेमंडळमध्ये काय असतं, संसद असतं आणि असतं राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. तर बघा, याला म्हटलं तर कायदेमंडळ, कारण की यांच्याद्वारे कायदे तयार केला जातं. तर बघा, कायदे कसं तयार होणार, तर कुठलाही कायदा तयार करण्यासाठी संबंधित सदनामध्ये एक विधेयक मांडलं जातं. फॉर एक्झाम्पल, जर एखादी विधेयक जर लोकसभेत मांडलं असेल तर ते विधेयक लोकसभेतून पारित झाल्यानंतर ते राज्यसभेतून पारित होणार, आणि राज्यसभेतून म्हणजे दोघी सदनांतून पारित झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी राष्ट्रपती काय करणार, स्वाक्षरी करणार. ज्यावेळेस राष्ट्रपती स्वाक्षरी करतो तर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचं रूपांतर कायद्यातून जातं, म्हणून आपण याला म्हटलं तर कायदेमंडळ. आणि या संपूर्ण कायदेमंडळाला म्हणजे राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभाला एकत्रितरित्या आपण काय म्हणत असतो, संसद असं म्हणत असतो. काय म्हणतो, संसद. आता कायदा तर तयार झाला, परंतु कायदा राबवण्यासाठी पण कोणीतरी एक टीम असली पाहिजे. तर कायदा राबवण्याची जी जिम्मेदारी आहे ती आहे कार्यकारी मंडळाची. जसं लग्नामध्ये कार्यवाहक असतात बघा, संपूर्ण काम ते करत असतात, वाढण्या तोडण्यापासून स्वयंपाक बनवण्यापासून मदतीचे कामं, खुर्च्या इकडून तिकडे ठेव, मंडप लाव, त्याचे घरचे लोक कार्यवाहक म्हणजे काम करतात, यंग जनरेशन. तर अशाच पद्धतीने या ठिकाणी देखील कार्यकारी मंडळ म्हणजे कार्यवाहक असतं. तर याच्यामध्ये कोण कोण आहे बघा, राष्ट्रपती आहे, त्याच्यानंतर उपराष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, पंतप्रधानाचे मंत्रिमंडळ आहे आणि महान्यायवादी आहे. तर महान्यायवादी जो आहे हा सर्वोच्च न्यायालयाचा एखादी रिटायर न्यायाधीश असतो. याचं मी डिटेल तुम्हाला नंतर सांगेल, कारण की प्रत्येक गोष्टीवर इथे एक एक टॉपिक आहे. फॉर एक्झाम्पल, राष्ट्रपतीवर स्पेशल एक चॅप्टर आहे, उपराष्ट्रपतीवर एक चॅप्टर आहे, पंतप्रधानावर एक विशिष्ट चॅप्टर आहे. तर हे तुम्हाला मी नंतर डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. तर आता ह्या लोकांनी कायदे राबवायला सुरुवात केली. जर बनवलेले कायदे कोणाकडून जर उल्लंघन केलं जात असेल किंवा जे लोक या कायद्यांना राबवत आहेत तेच लोक जर याचं उल्लंघन करत असतील तर अशा सिच्युएशनला त्यांच्यावर बंधन आणण्याचं काम कोण करतं, न्यायमंडळ करतं. आणि संघ शासन व्यवस्थेमध्ये न्यायमंडळामध्ये सर्वात वरच्या स्तरावर आहे सर्वोच्च न्यायालय, जे की दिल्लीमध्ये असतो, याला आपण सुप्रीम कोर्ट देखील म्हणत असतो. त्याच्यानंतर उच्च न्यायालय, प्रत्येक राज्याला किंवा 2 राज्य मिळून एक उच्च न्यायालय दिलं असतं, त्यामध्ये केंद्रशासित प्रदेशांचा देखील समावेश असू शकतो. आणि सगळ्यात खालच्या स्तराला आहे कनिष्ठ न्यायव्यवस्था, याच्यामध्ये खंडपीठ, जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय यांचा या ठिकाणी काय तो समावेश होत असतो. आता बघा,
ही संपूर्ण केंद्र शासन व्यवस्था झाली. म्हणजे केंद्रामध्ये ज्या पण गोष्टी कायदे तयार होतील, कायदे राबवले जातील, कायद्याचं उल्लंघन होत असेल तर त्याला न्यायव्यवस्थेद्वारे शिक्षा, पेनल्टी, पनिशमेंट केली जाईल. तर ही झाली संघ शासन व्यवस्था. लोकशाहीमध्ये किंवा संविधानामध्ये ज्या देशामध्ये संविधान आणि लोकशाही या दोघी गोष्टी एकत्रित काम करत आहे त्या ठिकाणी संघ शासन व्यवस्था आणि राज्य शासन व्यवस्था अशा दोन प्रकारच्या व्यवस्था असतात. बघा, काही देशांमध्ये संघाला म्हणजे केंद्राला जास्त अधिकार देण्यात आलेले, काही देशांमध्ये राज्याला जास्त अधिकार देण्यात आलेले, काही देशांमध्ये दोघांचे अधिकार समान आहेत, म्हणजे दोघांना महत्त्व आहे आणि दोघांचे अधिकार समवर्ती सूचीमध्ये सुद्धा टाकून ठेवले. फॉर एक्झाम्पल जर भारताचा विचार केला तर भारतासाठी जर कायदे तयार करायचे असेल केंद्रासाठी तर केंद्र शासन व्यवस्थेद्वारे कायदे तयार केले जातात आणि राज्यासाठी राज्य शासन व्यवस्थेद्वारे कायदे तयार केले जातात. आणि जे कायदे केंद्र आणि राज्य दोघांशी संबंधित आहे तर ते जे कायदे आहेत ते तुमच्या समवर्ती सूचीमध्ये असतात. म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची असा प्रकार तुम्हाला पुढे बघायला मिळेल. जर तुम्ही कॅनडाची घटना जर बघितली तर कॅनडाच्या घटनेमध्ये केंद्राला सगळ्यात जास्त अधिकार दिले. कोणाला? केंद्राला. जर अमेरिकेची घटना बघितली तर अमेरिकेच्या घटनेमध्ये राज्याला सगळ्यात जास्त अधिकार दिले, केंद्राला नाही दिले. पण जर भारताची घटना बघितली तर जेवढे अधिकार केंद्राला आहे तेवढेच अधिकार राज्याला आहे आणि दोघे मिळून मिसळून त्या ठिकाणी काय करत असतात? काम करत असतात. कारण की ऑफकोर्स आपण 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास करून जेव्हा आपल्या संविधानामध्ये काही गोष्टींची भर केली, जर 60 देशांचे 60 लोकांचे चांगले चांगले गुण जर आपण आपल्या संविधानात घेतलेले तर ते संविधान कसं असणार आहे? परफेक्ट असणार आहे. लक्षामध्ये. तर जसं एक केंद्र शासन व्यवस्था बघितली तसंच आपल्या या ठिकाणी राज्य शासन व्यवस्था देखील या ठिकाणी बघायचे. तर बघा, राज्य शासन व्यवस्थेमध्ये जसं केंद्र शासन व्यवस्थेमध्ये कायदेमंडळ होतं तसं या ठिकाणी राज्य शासन व्यवस्थेमध्ये देखील कायदेमंडळ आहे. केंद्र शासन व्यवस्थेमध्ये कायदेमंडळामध्ये तुम्ही जर बघितलं तर खाली संसद होती आणि संसदमध्ये समावेश होत होता राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभेचा. तसंच राज्य शासन व्यवस्थेमध्ये हे जे कायदेमंडळ आहे तर कायदेमंडळ म्हणजेच काय, याला इथं विधानमंडळ, आणि विधानमंडळामध्ये सर्वात वरच्या स्तराला समावेश होतो राज्यपालाचा, त्याच्यानंतर विधान परिषद आणि विधानसभेचा. आता बघा, कुठल्याही राज्यासाठी जर कायदा बनवायचा असेल तर ते विधेयक कुठं मांडलं जातं? विधानसभेमध्ये. आणि विधानसभेतून ते विधेयक पारित झाल्यानंतर ते विधेयक कुठं जातं? विधान परिषदेमध्ये. असं गरजेचं नाही की पहिले विधेयक विधानसभेतच टाकलं पाहिजे. ते विधेयक ज्या सदनाशी संबंधित आहे त्या सदनामध्ये ते विधेयक त्या ठिकाणी टाकलं जाऊ शकतं. आता बघा, काही राज्यांना विधान परिषद नाही आहे, काही राज्यांना 7 राज्य असे की ज्यांना विधान परिषद आहे. त्याकरता ज्या राज्यांना विधान परिषद नाही आहे त्या राज्यांसाठी विधानसभेत ते विधेयक टाकल्यानंतर डायरेक्टली कोणाकडे जातं? राज्यपालाकडे जातं. तर याच्यावर मी तुम्हाला डिटेल सांगेल. जर विधान परिषद जर बघितलं तर विधान परिषद बघा, महाराष्ट्राला आहे, तेलंगणाला आहे, आंध्र प्रदेशला आहे, जम्मू काश्मीरला होते परंतु ती कॅन्सल झाली, बिहारला आहे, उत्तर प्रदेशला आहे. तर हे जे राज्य आहेत की ज्या राज्यांना विधान परिषद आहे, कर्नाटकला देखील आहे. तर सध्या 6 अशा विधान परिषद आहे. बाकीच्या राज्यांना विधान परिषद नाही आहे. का नाही आहे त्याचं पण रिझन मी तुम्हाला इन फ्युचर म्हणजे जेव्हा तो टॉपिक स्टार्ट होईल त्यावेळेस तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरला होती परंतु तुम्हाला माहिती आहे आता जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे तिथली विधान परिषद काय केली आहे? बरखास्त केलेली आहे. परंतु त्या ठिकाणी विधानसभा आहे. आता राज्यासाठी कायदे झाले. आता ते कायदे राबवण्याचं जे काम आहे ते कोणाकडे? कार्यकारी मंडळाकडे. कार्यकारी मंडळामध्ये राज्य शासन व्यवस्थेमध्ये सगळ्यात वरच्या स्तराला आहे राज्यपाल, त्याच्यानंतर खालच्या स्तराला आहे मुख्यमंत्री, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्याचे मंत्रिमंडळ आणि त्याच्यानंतर काय आहे? महाधिवक्ता. तर अशा पद्धतीने हे लोक काय करतात? कायदा त्या ठिकाणी राबवण्याचं काम ते त्या ठिकाणी करत असतात. त्याच्यानंतर आहे न्यायमंडळ. तर न्यायमंडळामध्ये बघा, जसं केंद्र शासन व्यवस्थेमध्ये सगळ्यात वरच्या स्तराला जे होते ते काय होतं? सर्वोच्च न्यायालय होतं. परंतु राज्य शासन व्यवस्थेमध्ये जर आपण राज्याचा जर विचार केला फक्त राज्याचा तर न्यायव्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त काय असतं? उच्च न्यायालय. जसं महाराष्ट्र राज्याचे जे उच्च न्यायालय ते कुठं आहे? मुंबईला आहे. तर उच्च न्यायालय आणि त्याच्या खाली कनिष्ठ न्यायव्यवस्था. मी ऑलरेडी सांगितलं कनिष्ठ न्यायव्यवस्थेमध्ये काय काय समाविष्ट होतं? खंडपीठ. फॉर एक्झाम्पल मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कुठं कुठं आहे? तर पणजीला आहे, औरंगाबादला आहे, नागपूरला आहे. त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय आहेत, त्याच्यानंतर कनिष्ठ न्यायव्यवस्था आहेत. तर संपूर्ण यांचा समावेश त्या ठिकाणी होत असतो. लक्षामध्ये. आता बघा, आता संविधान बनायची आता या ठिकाणी काय होते? सुरुवात होते. लक्षामध्ये काय होते? सुरुवात होते. एक मिनिट हा दरवाजा लावून घ्या बरं, खूप डिस्टर्बन्स होते. चप्पला वगैरे इकडे करून घ्या आणि म्हणजे कडी नको लावू, फक्त असं लोटून घे किंवा कडी लावली तरी हरकत नाही, कोणी आलं तर कळेल. तर अशा पद्धतीने आता संविधानाला काय होते? या ठिकाणी सुरुवात होते. तर बघा,
संविधान तयार करण्यासाठी सगळ्यात पहिला जो प्रयत्न असेल तो केला महात्मा गांधींनी 1922 मध्ये. त्यांनी संविधान सभा असा डायरेक्टली शब्दोल्लेख न करता अशा प्रकारची सभा असावी असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. कधी सांगितलं होतं? 1922 मध्ये. आणि मग त्यांचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू झाले. आता ज्यावेळेस 1928 मध्ये भारतामध्ये सायमन कमिशन आलं होतं, तर सायमन कमिशन भारताची एक मिनी घटना तयार करण्यासाठी आलं होतं. सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय व्यक्ती नव्हता. काँग्रेसने सांगितलं, काँग्रेस म्हणजे 28 डिसेंबर 1885ला ज्या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्या काँग्रेसने सांगितलं की या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय व्यक्ती नाही. तुम्हाला जर भारताची घटना बनवायची आहे, भारतीय लोकांसाठी कायदा बनवायचा आहे आणि एकाही भारतीयाला तुम्ही या सायमन कमिशनमध्ये सामील नाही केलं तर कशा पद्धतीने तुम्ही आमच्यासाठी कायदे बनवणार, याच्यावर आम्हाला एक मोठा शंका आहे. म्हणून सायमन कमिशनचा विरोध झाला आणि ब्रिटिशांनी सांगितलं की तुम्ही स्वतः घटना बनवू शकत नाही. तर एक चॅलेंज ब्रिटिश सरकारने आपल्याला दिलं. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी सर्वप्रथम घटना बनवायचा एक प्रयत्न केला 1928 मध्ये. त्याला म्हटलं तर नेहरू रिपोर्ट. काय म्हटलं तर? नेहरू रिपोर्ट. परंतु नेहरू रिपोर्ट लवकरच कारण की काय होतं की त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या नेहरू रिपोर्टवर फार काही चर्चा करण्यात आली नाही. 1929 पासून पंडित जवाहरलाल नेहरू हे राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आले. तिथून त्यांचा चेहरा लोकांना दिसू लागला. म्हणजे 1929च्या अगोदरपर्यंत पंडित जवाहरलाल नेहरूंना फार क्वचित लोक ओळखत होते. तोपर्यंत मोतीलाल नेहरू हेच कार्यरत होते. त्याच्यानंतर मग 1930 मध्ये गोलमेज परिषद झाली, 31 मध्ये झाली, 32 मध्ये झाली. त्याच्यानंतर मॅकडोनाल्डचा एक रिपोर्ट आली. त्याच्यानंतर भारतीय प्रांतीय मंडळ कायदा 1935 आला. तर अशा गोष्टी त्या ठिकाणी घडत होत्या. मग 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय जे होते तर यांनी सर्वप्रथम संविधान सभाचा शब्दोल्लेख करून अशा प्रकारची सभा स्थापन करावी तर असं त्यांनी त्या ठिकाणी मत मांडलं. आणि म्हणून संविधान सभा स्थापन करण्याची जी कल्पना आहे याचं जे श्रेय जातं ते मानवेंद्रनाथ रॉय यांना जातं. ते साम्यवादी चळवळीच्या अग्रणी देखील त्या ठिकाणी त्यांना म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्हाला त्यांचा फोटो देखील तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे. त्याच्यानंतर 5 ते 7 डिसेंबरमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक भरली पाटण्याला. त्या ठिकाणी पाटणा म्हणजे बिहारची जी राजधानी आहे, आता सध्या तिला पटना म्हणतात, त्यावेळेस त्याला पाटणा म्हणायचे. तर त्यांनी काय केलं, त्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ब्रिटिश संसदीय समितीचा अहवाल त्यांनी फेटाळून लावला. दरवर्षी ब्रिटिश संसदीय समितीचा अहवाल यायचा, तो त्यांनी फेटाळून लावला आणि संपूर्ण संविधान बनवण्याची मागणी त्यांनी त्या ठिकाणी ठेवली. त्याच्यानंतर 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील काँग्रेसतर्फे औपचारिक मागणी केली की आमचं स्वतःचं एक संविधान असलं पाहिजे. अशा पद्धतीने टाइम टू टाइम संविधानाची मागणी त्या ठिकाणी 1922 पासूनच उठून गेली होती. आणि प्रत्येक वेळेस काँग्रेसने त्या ठिकाणी संविधान बनवण्यासाठी एक जोर पकडून ठेवला की आमचं स्वतःचं संविधान आम्ही स्वतः बनवणार. हा लक्षामध्ये. त्याच्यानंतर डिसेंबर 1934 मध्ये बघा, राष्ट्रीय काँग्रेसच्या भारताची घटना तयार करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसने औपचारिक मागणी केली. 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान पाटणा येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसने भारतीय घटनात्मक सुधारणाबाबतचा ब्रिटिश संयुक्त संसदीय समितीचा अहवाल काय केला, फेटाळून लावला. 1938 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी देखील त्या ठिकाणी मागणी केली संविधान तयार करण्यासाठी. मग आलं लॉर्ड लिनलिथगोचे ऑगस्ट हॉपर आली 1940 मध्ये. याला ऑगस्ट हॉपर म्हटले जाते. तर बघा ऑगस्ट हॉपर काय आहे, तर यांनी लॉर्ड लिनलिथगो 1940 मध्ये जे ऑगस्ट हॉपर आली त्यांनी काय सांगितलं की भारतीय संविधान हे मुख्यतः भारतीयांद्वारे बनवलं जाईल. कसं बनवलं जाईल? मुख्यतः. तर या शब्दामध्ये तुम्हाला फोकस करायचा आहे. हा जो मुख्यतः शब्द जो आहे या ठिकाणी तुम्हाला लास्टला हे बा या ठिकाणी हा मुख्यतः शब्द आहे, तर हा तुम्हाला फोकस करायचा आहे. भारतीयांचं असं म्हणणं होतं किंवा राष्ट्रीय काँग्रेसचं असं म्हणणं होतं की संविधान हे मुख्यतः भारतीयांद्वारे नाही, पूर्णतः भारतीयांद्वारे केलं पाहिजे. म्हणजे आम्हाला आमचं संविधान तयार करताना एकही ब्रिटिश व्यक्ती नको. तर 1940चे लॉर्ड लिनलिथगोचे ऑगस्ट हॉपर काय सांगायची की तुम्ही 10 लोक असू द्या संविधान बनवताना, परंतु त्याच्यात आमचे 2 लोक घ्या. म्हणजे मुख्यतः तुम्ही राहा, परंतु आम्हाला पण सामील करा. तेच राष्ट्रीय काँग्रेसला नको होतं. ऑगस्ट ऑफर राष्ट्रीय काँग्रेसने फेटाळून लावली. मग आले 1942चे ऑफर. 1942चे ऑफर म्हणजे क्रिप्स मिशन आपण ज्याला म्हणतो. तर क्रिप्स मिशनमध्ये हे तत्व मान्य करण्यात आलं की ठीक आहे बाबांनो, भारताची घटना जी आहे ती पूर्णतः तुम्हीच बनवा. मग त्यांच्या तत्वांमध्ये सांगितलं होतं की भारताची घटना ही पूर्णतः, तर या ठिकाणी आपण पूर्णतः शब्दावर फोकस करूया. पूर्णतः भारतीयांद्वारे बनवली जाईल, म्हणजे त्यामध्ये एकही ब्रिटिश व्यक्ती त्या ठिकाणी नसणारी. मग ती मागणी मान्य झाल्यानंतर त्याच्या 4 वर्षानंतर आलं कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन संविधान तयार करण्यासाठी फार महत्त्वाचं ठरलं, कारण की त्याच्यामध्ये संविधान सभेचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. तर बघा,
मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन आला आणि कॅबिनेट मिशनच्या प्लॅनमध्ये तरतूद करण्यात आलेली होती आपल्या संविधान सभेसाठीची. तर आता कॅबिनेट मिशन प्लॅन आपण या ठिकाणी समजून घेऊया की कॅबिनेट मिशन प्लॅन काय आहे. तर बघा, कॅबिनेट मिशन प्लॅन जो भारतामध्ये आला तर 3 लोक त्याच्यामध्ये आले होते, त्याला त्रिमंत्री योजना देखील म्हटलं जातं. तर 3 लोक कोण होते बघा, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स हे नाव विचारले जातात. लॉर्ड पॅथिक लॉरेन्स जे की भारत सचिव होते. त्याच्यानंतर सर स्टेफर्ड क्रिप्स, बघा 1942 मध्ये स्टेफर्ड क्रिप्स होते ना, ते इथे पण आले, ते व्यापार बोर्डाचे अध्यक्ष होते. आणि ए.व्ही. अलेक्झांडर हे ॲडमिरल होते किंवा त्यांना नौसेना मंत्री देखील त्या ठिकाणी म्हटलं जायचं. तर हे 3 लोक म्हणून याला म्हटलं गेलं त्रिमंत्री योजना. हे भारतामध्ये आलं 24 मार्च 1946ला आलं. आणि यांनी कॅबिनेट मिशन जो फायनल तयार केला, पूर्ण स्ट्रक्चर तयार केलं, ते 6 डिसेंबर 1946ला केलं. आणि कॅबिनेटचं स्ट्रक्चर तयार करून राष्ट्रीय काँग्रेस समोर सादर केलं. आणि तुम्हाला माहिती आहे काँग्रेसची जी पहिली बैठक झाली होती, काँग्रेसची जी पहिली बैठक झाली कधी आली, 9 डिसेंबर 1946ला, कॅबिनेट मिशन तयार झाल्याच्या 3 दिवसानंतर. हॅलो हॅलो तर आता हे जे कॅबिनेट मिशन जे आलं तर ते कशा पद्धतीने तयार झालं आणि त्याचं स्ट्रक्चर काय होतं ते आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. तर बघा, कॅबिनेट मिशनने सांगितलं की संविधान सभेमध्ये जे सदस्य असतील, की जे संविधान सभा तयार करतील, ते 389 सदस्य असतील. किती असतील? 389. मग त्याचं पण विभाजन त्यांनी त्या ठिकाणी सांगून दिलं की जे ब्रिटिश प्रांतीय मंडळातर्फे जे असतील, ब्रिटिश प्रांतीय मंडळ त्यावेळेस 11 प्रांतीय मंडळ होते. 1935चा कायदा यायच्या अगोदर 9 होते, त्याच्यानंतर 2 वाढले होते, तर टोटल 11 झाले ते. तर ब्रिटिश प्रांतीय मंडळातर्फे साधारणतः 292 सदस्य असतील. आणि जे कमिशनर प्रांत आहे, जे की त्यावेळेचे ब्रिटिश केंद्र होते, मग त्याच्यामध्ये दिल्ली होतं, अजमेर मारवाड होतं, कुर्ग होतं, बलुचिस्तान होतं, तर त्याच्यातर्फे 4 सदस्य असतील. तर असे टोटल 296 सदस्य जे असतील ते कसे असतील? निर्वाचित असतील. निर्वाचित म्हणजे जे इलेक्शन लढून निवडून येतील. आणि त्याच्यानंतर जे संस्थानिकांचे प्रतिनिधी होते, म्हणजे जे महाराजा होते, तर ते लोक त्यांचे प्रतिनिधी डायरेक्ट संविधान सभेत बसवतील. फॉर एक्झाम्पल, जसं आता राज्यसभेमध्ये 12 सदस्य राष्ट्रपतीद्वारे डायरेक्ट नामनिर्देशित असतात. त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर राहिलेली आहे खासदार, त्याच्यानंतर रेखा ही हिरोईन होती जी की खासदार राहिलेली आहे. हे इलेक्शन लढून नाही आले, हे डायरेक्टली आले. तशाच पद्धतीने 93 संस्थानिकांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी डायरेक्ट येतील, म्हणजे ते नामनिर्देशित असतील, ते इलेक्शन लढणार नाही. अशा टोटल 389 जागा त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. हे कोणी सांगितलं? कॅबिनेट मिशनने, की हे स्ट्रक्चर कसं असणार आहे. त्याच्यानंतर कॅबिनेट मिशनने सांगितलं की यांची निवडणूक कशी होणार. तर कॅबिनेट मिशनमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर त्यांचं स्ट्रक्चर, की किती सदस्य कुठून किती येतील, ते महत्त्वाचं आहे. त्यांची निवडणूक कशी होणार ते पण या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. तर कॅबिनेट मिशनने सांगितलं की बघा, 1945 मध्ये ऑलरेडी निवडणुका होऊन गेलेल्या होत्या. कधी? 1945 मध्ये. 1945च्या निवडणुका झाल्या होत्या 1935च्या कायद्यानुसार. आता कॅबिनेट मिशनने सांगितलं की जर परत आपल्याला 1946 मध्ये परत जर इलेक्शन घडवायचं ठरवलं तर ती एक जटिल प्रक्रिया आहे, वेळखाऊ प्रक्रिया आहे, पैसा पण भरपूर लागेल. तर आता ते शक्य नाही. तर त्यांनी काय सांगितलं की 1945 मध्ये जे सदस्य निवडून आलेले आहेत 1935च्या कायद्यानुसार, तर त्यांच्याद्वारे एकल संक्रमीय मतदान पद्धतीद्वारे किंवा एकल संक्रमीय मतदान प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे आपण 1946 मध्ये संविधान समितीचे सदस्य आपण त्या ठिकाणी निवडून आणूया. म्हणजे अनडायरेक्टली, हे प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाद्वारे निवडणूक न घेता एकल संक्रमीय पद्धतीचा या ठिकाणी वापर करण्यात आला. तीच एकल संक्रमीय पद्धत आज राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी सुद्धा त्या ठिकाणी वापरली जाते. राष्ट्रपतीला आपण डायरेक्ट निवडून देत नाही, तर आपण जे निवडून दिलेले जे सदस्य आहेत, प्रतिनिधी आहेत, ते प्रतिनिधी राष्ट्रपतीला त्या ठिकाणी निवडून देत असतात. आत्ताच निवडणूक झाली, द्रौपदी मुर्मू ह्या ज्या ओडिशाच्या आहेत, तर त्या ठिकाणी काय झाल्या? राष्ट्रपती झाल्यात. आणि आपण त्यांना मतदान केलं नाही, परंतु आपण ज्या प्रतिनिधींना आपण निवडून दिलंय, तर आपल्या प्रतिनिधीने आपलं मत त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर त्या पद्धतीने मतदान त्या ठिकाणी होईल असं त्यांनी सांगितलं, ज्याच्यामुळे वेळ पण वाचेल, खर्च पण कमी होईल. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक गोष्ट कॅबिनेट मिशनमध्ये सांगितली की एक प्रतिनिधी साधारणतः 10 लाख लोकांचं काय करणारे? नेतृत्व करणारे. ही देखील त्या ठिकाणी त्यांनी गोष्ट सांगितली. आणि अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे प्रतिनिधी जे उभे होते यांचं 3 गटात विभाजन करण्यात आलं होतं. पहिला गट होता शीख, दुसरा गट होता मुस्लिम आणि तिसरा गट होता साधारण. साधारणमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मजदूर, महिला वर्ग, सगळे लोक साधारण त्या ठिकाणी इन्क्लूड होते. कारण की त्यावेळेस 2च गट अल्पसंख्याक होते. एक होते मुस्लिम, दुसरे होते शीख.
सध्या जर बघितलं तर 6 गट अल्पसंख्याक त्या ठिकाणी आहेत, लक्षामध्ये. तर हे सगळं कोणी सांगितलं? हे सांगितलं कॅबिनेट मिशनने सांगितलं. आता कॅबिनेट मिशनच्या नुसार इलेक्शन झाले आणि इलेक्शन झाल्यानंतर 296 जागांसाठी इलेक्शन झाले. किती जागांसाठी? 296. 292 ब्रिटिश प्रांतीय मंडळाचे म्हणजे ब्रिटिश राज्यांचे आणि 4 कमिशनर, 292 + 4 296 आणि 93 जे प्रतिनिधी होते, संस्थानिकांचे प्रतिनिधी, यांच्यासाठी निवडणूक होणार नव्हती. ते डायरेक्टली नामनिर्देशित त्या ठिकाणी जाणार होते. आता बघा, हे जे 296 जागांसाठी ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये कशा कशा निवडून आले? 217 काँग्रेसचे कॅन्डिडेट उभे होते. किती? 217. त्याच्यात 208 लोक निवडून आले. मुस्लिम लीगचे 78 कॅन्डिडेट उभे होते, त्याच्यापैकी 73 लोक निवडून आले. असे 7 पक्ष होते की त्यांचा एक एकच सदस्य निवडून आला. ते 7 पक्ष या ठिकाणी बघा: युनियनिस्ट पार्टी, त्याच्यानंतर युनियनिस्ट मुस्लिम पार्टी, त्याच्यानंतर युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, त्याच्यानंतर कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, शीख गैर काँग्रेस. बघा, शीख लोक तर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होतेच, परंतु ही अशी पार्टी होती की जे काँग्रेसचे नव्हते. त्याच्यानंतर होते कम्युनिस्ट पक्ष. असे 7 प्रत्येकी एक जागांच्या आल्या आणि 8 लोक काय होते? अपक्ष होते. याच्या 15 महिला देखील या ठिकाणी निवडून आल्या होत्या. या 296 मध्ये 15 महिला होत्या. तर अशा पद्धतीने ही जी संविधान सभेची निवडणूक झाली त्यांचे सदस्य त्या ठिकाणी निवडून आले होते. आता सदस्य निवडून आले आणि आता संविधान सभेची बैठक देखील त्या ठिकाणी काय झाली? सुरू झाली. तर बघा, संविधान सभेची जी पहिली बैठक होती ती झाली 9 डिसेंबर 1946ला. कधी आली? 9 डिसेंबर 1946ला. तर त्या दिवशी काय काय झालं, काय काय महत्त्वाच्या गोष्टी झाल्या बघा. तर हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवडणूक झाली. आता डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा का? कारण की आपण या ठिकाणी फ्रान्सच्या संविधानाचं अनुकरण केलं होतं. कोणत्या संविधानाचं? फ्रान्सच्या संविधानाचं आपण अनुकरण केलं. फ्रान्सच्या संविधानात असं सांगितलं होतं की संविधान समितीचा जो अध्यक्ष असेल तो असा व्यक्ती असला पाहिजे जो वयाने ज्येष्ठतम आहे, ज्याचं वय सगळ्यात काय आहे? जास्त आहे. त्यावेळेस डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं वय सगळ्यात जास्त होतं, म्हणून त्या ठिकाणी हंगामी अध्यक्ष झाले. यांचं जे नावाची जी शिफारस जी केली होती ती JB कृपलानी यांनी केली होती. त्यानंतर ते अध्यक्ष स्थानावर स्थानापन्न झाल्यानंतर त्यांनी 3 देशांचे सदिच्छा संदेश वाचून दाखवले. त्याच्यामध्ये चीन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशांचा सदिच्छा संदेश होता. त्यांची तब्येत बरी नसल्या कारणाने त्यांनी तिथून रजा घेतली आणि पुढचं जे कार्यभार जो होता तो हंगामी उपाध्यक्ष जे होते फ्रँक अँथनी, तो पुढचा कार्यभार त्यांना दिला. त्याच्यानंतर पहिल्या ज्या बैठकीला 211 सदस्य उपस्थित होते, त्याच्यामध्ये 9 महिला होत्या, परंतु 211 पैकी फक्त 207 सदस्यांनी रजिस्टरवर त्या ठिकाणी सह्या केल्या आणि स्वतःचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी सिद्ध केलं. आता या ठिकाणी 211 सदस्यच का? बघा, संविधान सभेमध्ये तर किती सदस्य होते? 389 होते, परंतु आले किती लोक? फक्त 211. तर याच्यामध्ये संपूर्ण मुस्लिम लीगने पाकिस्तानची मागणी केली असल्यामुळे ते या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत सामील झाले नाही. त्याच्यानंतर जे संस्थानिकांचे 93 प्रतिनिधी होते ते देखील या ठिकाणी संविधान सभेमध्ये सामील झाले नाही. म्हणून पहिल्या बैठकीला फक्त 211 सदस्य उपस्थित होते आणि त्याच्यापैकी फक्त 207 सदस्यांनी सह्या केल्या होत्या. त्याच्यानंतर दुसरी बैठक झाली. ही संविधान सभेची बैठक आहे. सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्या बाजूला पंडित जवाहरलाल नेहरू बसलेले आहेत. हे काही त्या काळातले फोटो आहेत. बघा, अशा पद्धतीने ऑलरेडी मी तुम्हाला याचा व्हिडिओ देखील दाखवलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू भाषण करतायत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अभिनंदन करतायत. हा त्या काळाचा फोटो आहे. बघा, राजेंद्र प्रसाद बसले, इकडून पंडित जवाहरलाल नेहरू बसलेले आहेत, मौलाना अबुल कलाम आझाद आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आहेत, इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील या ठिकाणी आहेत. तर असे संपूर्ण सदस्य तिकडे त्या महाराणी अमृत कौर आहेत, त्याच्यानंतर बाबू जगजीवनराव आहेत. तर असे सगळे सदस्य त्या ठिकाणी बसलेले होते. बघा, मग संविधान सभेची दुसरी बैठक भरली 2 दिवसानंतर 11 डिसेंबर 1946ला. मग या दिवशी संविधान सभेने आपला कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक केली आणि यांची जी नेमणूक होती, यांची जी निवडणूक होती ती बिनविरोध झाली. म्हणजे सर्व मताने डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या नावाची जी शिफारस केली होती ती परत JB कृपलानी यांनी केली होती आणि त्याला अनुमोदन, त्याला समर्थन केलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं. त्याच्यानंतर घटनात्मक सल्लागार याच दिवशी नेमण्यात आले होते सर बेनेगल नरसिंगराव, ज्यांना आपण सर BN राव देखील म्हणतो. तर त्यांची देखील घटनात्मक सल्लागार म्हणून त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती. ही कधी? 11 डिसेंबर 1946ला. आता त्याच्यानंतर संविधान सभेची तिसरी बैठक झाली. संविधान सभेच्या तिसऱ्या बैठकीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश पत्रिकेचं वाचन केलं. बघा, संविधान सभेच्या बैठकी तर सुरू होऊन गेल्या, परंतु मॅक्झिमम लोकांना संविधानामध्ये नेमकं काय करायचं असं हेच माहीत नव्हतं. म्हणून त्यांना एक आयडिया यावी, त्यांना एक कल्पना सुचवावी म्हणून एक उद्देश पत्रिकेची मांडणी करण्यात आली, जी की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती.
जसं एक 3 तासाचा पिक्चर आपल्याला 3 मिनिटाच्या ट्रेलरमुळे कळून जातो की तो पिक्चर कसा असणार आहे, तसं संपूर्ण संविधान घटनेचं जे ट्रेलर जे दाखवलं ते आपल्याला उद्देशपत्रिकेतून दाखवलं आहे. लक्षात ठेवा, आपल्या संविधान सभेमध्ये जी घटना तयार झाली त्या घटनेची जी प्रस्ताविका जी घेण्यात आली आहे ती या उद्देशपत्रिकेतूनच त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. म्हणजे उद्देशपत्रिका 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली, परंतु त्या प्रस्ताविकेला जी मान्यता मिळाली ती 22 जानेवारी 1947ला मिळाली. म्हणजे साधारणतः 1 ते 1.5 महिन्यानंतर. मग तिला प्रस्ताविकेला मान्यता मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने संविधान सभेचं काम काय झालं, सुरू झालं. त्याच्यानंतर बघा 25 जानेवारी 1947ला HC मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काय झाली, नेमणूक झाली. हरेंद्र कुमार मुखर्जी हे जे होते हे ख्रिश्चन समुदायाचे भारतीय प्रतिनिधी, म्हणजे भारतीय ख्रिश्चन जे लोक होते, म्हणजे अँग्लो इंडियन सोडून तर त्या भारतीय ख्रिश्चन लोकांचं प्रतिनिधित्व कोण करत होतं, HC मुखर्जी हे त्या ठिकाणी करत होते. आता संविधान जे तयार व्हायला सुरुवात झाली तर याच्यासाठी आपल्याला एक जे साईडचा जो भाग आहे तो पण बघणं गरजेचं आहे की नेमकं संविधान बनलं कसं, कॅबिनेट मिशन आलं कुठून, नंतर भारतीय स्वतंत्र कायदा काय आला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. बघा काय झालं, 3 जून 1947ला माउंटबॅटन योजना आली आणि याच माउंटबॅटन योजनेच्या आधारावर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947ला 5 जुलै 1947 या दिवशी ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये काय मिळाली, मान्यता मिळाली. म्हणजे बघा माउंटबॅटन योजना जो आहे त्या माउंटबॅटन योजनेच्या आधारावर भारत पाकिस्तानची निर्मिती झाली आहे आणि भारताला संविधान तयार करण्यासाठी सार्वभौमत्व त्या ठिकाणी काय झालंय, प्राप्त झालेलं आहे. तर माउंटबॅटन योजना कधी आली, 3 जून 1947ला. ती ब्रिटिश पार्लमेंट मान्य कधी आली, 5 जुलै 1947ला. परंतु जसं आपल्याकडे राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्याशिवाय त्या विधेयकाला कायद्यात रूपांतर होत नाही, तसं त्या ठिकाणी राणीची म्हणजे राजसत्तेची सुद्धा मान्यता आवश्यक असते. ती मान्यता मिळाली 18 जुलै 1947ला आणि त्याचनुसार भारतीय स्वतंत्र कायदा 1947 तयार झाला, ज्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं होतं की या कायद्यानुसार भारत आणि पाकिस्तानची निर्मिती होणार आणि संस्थानिकांना या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं जाणार की तुम्हाला बाबांनो पाकिस्तानमध्ये जायचं आहे, भारतात जायचं आहे का स्वतंत्र राज्य स्थापित करायचं आहे. तर हे देखील स्वातंत्र्य या भारतीय स्वतंत्र कायदा 1947 मध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. तर माउंटबॅटन योजना ही महत्त्वाची ठरली. तर आता भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 काय ते आपण आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. तर संविधान सभेला पूर्ण सार्वभौम बनवण्यात आले. तर संविधान सभेला पूर्ण सार्वभौमचा अर्थ असा होतो की पहिले भारत जो होता तो ब्रिटिशांचा गुलाम होता, आता भारताची स्वतंत्र घटना त्या ठिकाणी तयार करत आहे. तर सार्वभौम प्राप्त होणे याचा अर्थ असा होतो की संविधान सभेला असा अधिकार दिला की तुम्ही जुने कायदे डायरेक्टली मोडीत काढू शकतात, तुम्ही नवे कायदे तयार करू शकतात किंवा जुन्या कायद्यांमध्ये बदल देखील करू शकतात. अशा प्रकारचं सार्वभौमत्व त्या ठिकाणी संविधान सभेला काय झालं, प्राप्त झालं. प्लस या संविधान सभेच्या 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामध्येच सांगण्यात आलं होतं की संविधान सभेला पूर्ण कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त होईल. म्हणजे या ठिकाणी स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती केली जाईल आणि देशासाठी कायदे देखील या ठिकाणी तयार केले जातील. ज्यावेळेस स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मितीचं काम व्हायचं त्यावेळेस अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ज्यावेळेस देशासाठी कायदे तयार करण्याचं काम व्हायचं त्यावेळेस अध्यक्ष जे असायचे ते असायचे GV मावळणकर, हे त्या ठिकाणी अध्यक्ष असायचे. GV मावळणकर यांची जी नेमणूक करण्यात आली होती ॲज अ स्पीकर म्हणून. जर असा प्रश्न आला की भारताच्या संविधान सभेचे किंवा लोकसभेचे पहिले स्पीकर कोण होते, तर ते होते GV मावळणकर होते. सध्या कोण आहेत स्पीकर माहिती आहे का, ओम बिर्ला आहेत, बरोबर. तर यांची जी नेमणूक होती ती 17 नोव्हेंबर 1947ला त्या ठिकाणी त्यांची नेमणूक करण्यात आली होती आणि त्यांनीच या ठिकाणी कायदेमंडळाचं काम त्या ठिकाणी बघितलं होतं. तर त्यांचं सुद्धा महत्त्व संविधान सभेमध्ये फार महत्त्व आहे. आता बघा भारतीय स्वतंत्र कायदा झाल्यानंतर भारत पाकिस्तान तर वेगळा होऊन गेला. मग आता भारत पाकिस्तान वेगळं झाल्यानंतर हे जे 389 सदस्य जे निवडून आले होते, 389 म्हणजे 296 निवडून आले होते आणि 93 जे होते संस्थानिकांचे प्रतिनिधी, तर काही सदस्य पाकिस्तानला चालले गेले. तर जे आपले 389चा जो आकडा होता तो काय होता, घटून गेला. हा घटून 299 राहिला. तर आता आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे की भारत पाकिस्तान वेगळं झाल्यानंतर अगोदरची संख्या काय होती आणि नंतर भारतामध्ये किती सदस्य संख्या राहिली ते बघणं गरजेचं आहे. तर बघा सुरुवातीला जर तुम्ही इथं बघितलं तर संविधान सभेची एकूण सदस्य संख्या किती होती, 389 होती. मात्र भारत पाकिस्तान वेगळं झाल्यानंतर आपल्या भारताची संविधान सभेची सदस्य संख्या किती राहिली, 299 राहिली. पहिले जर बघितलं ब्रिटिश प्रांतात किती होते, 11 होते आणि या 11 ब्रिटिश प्रांतातून 292 सदस्य त्या ठिकाणी निवडून आले होते.
परंतु भारत पाकिस्तान वेगळं झाल्यानंतर ब्रिटिश प्रांत फक्त 9 राहिले, 2 प्रांत पाकिस्तानला चालले गेले आणि जी 292 सदस्य संख्या होती ती किती राहिली, फक्त 229 होते. त्याच्यानंतर जे कमिशनर प्रांत होते, चीफ कमिशनर प्रांत होते 4 होते अगोदरच्या वेळेस, भारत पाकिस्तान वेगळं होण्याच्या अगोदर. त्याच्यामध्ये दिल्ली होतं, अजमेर मारवाड होतं, कुर्ग होतं, बलुचिस्तान होतं. परंतु भारत पाकिस्तान वेगळं झाल्यानंतर, भारत स्वतंत्र झाल्यानंतर, पाकिस्तान वेगळं झाल्यानंतर 3 कमिशनर प्रांत आपल्याकडे राहिले, म्हणून चीफ कमिशनर प्रांतातर्फे फक्त 3च सदस्य होते. त्याच्यामध्ये अजमेर मारवाड होतं, दिल्ली होतं आणि कुर्ग होतं. बलुचिस्तान पाकिस्तानला चाललं गेलं, आज देखील त्या ठिकाणी बलुचिस्तान पाकिस्तानमध्येच आहे. त्याच्यानंतर संस्थानिकांचे प्रतिनिधी टोटल 93 होते, परंतु भारत पाकिस्तान वेगळं झाल्यानंतर संस्थानिकांचे प्रतिनिधी किती राहिले, फक्त 70 राहिले. अशी टोटल ही जी सदस्य संख्या झाली ती किती आली, 299 झाली. आता या कायद्यानुसार स्वतंत्र भारताचं संविधान बनायला आता काय झाली, सुरुवात झाली. तिकडं पाकिस्तान त्यांचं वेगळं संविधान बनवायला सुरुवात केली. आता भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947, बघा वर्ष सांगणं फार गरजेचं आहे. जसं आता तुम्ही जर बघितलं, मार्लिमेंटो कायदा 1909, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005, भारतीय नागरिकत्व कायदा 1955. तर कायद्यांसोबत त्यांचे वर्ष देखील महत्त्वाचे आहेत. ब्रिटिश प्रांतीय मंडळ कायदा 1935, ज्याला आपण 1935चा कायदा म्हणतो, तर वर्ष फार महत्त्वाचं आहे. तर बघा ना, विधानसभेचे 2 उपाध्यक्ष ठरले याच कायद्यानुसार. आता जे हरेंद्र कुमार मुखर्जी होते, म्हणजे HSC मुखर्जी, ज्यांची नेमणूक ऑलरेडी 25 जानेवारी 1947ला झाली होती. परंतु झालं काय, भारत पाकिस्तान वेगळं झाल्यामुळे जो पूर्व पाकिस्तान आहे, जो की आज बांगलादेश आहे, त्या पूर्व पाकिस्तानमध्ये HSC मुखर्जी यांची जागा चालली गेली. परंतु त्यांना भारतामध्ये राहायचं होतं, म्हणजे ॲटोमॅटिकली त्यांचं सदस्यत्व काय होऊन गेलं, रद्द होऊन गेलं. मग त्यांनी परत इलेक्शन लढवलं आणि भारतीय स्वतंत्र कायदा 1947 नुसार संविधान सभेसाठी 2 उपाध्यक्ष हवे होते. तर त्यांनी परत इलेक्शन लढून त्यांची नेमणूक, बघा HSC मुखर्जी आणि TT कृष्णमाचारी हे 2 उपाध्यक्षांची नेमणूक कधी आली, 16 जुलै 1947ला त्या ठिकाणी त्यांची नेमणूक झाली. आता नेमणूक पण होऊन गेली. आता संविधान बनायला काय झाली, सुरुवात झाली. आता संविधान सभेने इतर पण कामं त्या ठिकाणी केले बघा. तर काय काय कामं महत्त्वाचे, तर त्यांनी 22 जुलै 1947ला भारतीयचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. कधी, 22 जुलै 1947ला. एक आता नवीन ध्वज संहिता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, जे की आता नरेंद्र मोदींनी केली. आता तुम्ही पॉलिस्टर आणि मशीनने तयार झालेल्या झेंड्याला देखील तुम्ही सलाम करू शकतात आणि झेंडा 24 तास फडकवू शकतात. अगोदर जे होतं, झेंडा फक्त तयार करण्याचा आणि फडकवण्याचा अधिकार फक्त गव्हर्नमेंटला होता. परंतु एक हे होते नीलम, मला आता एक्झॅक्ट नाव नाही आठवते, तर त्यांनी एक याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये. बघा, एकदम होटावर नाव आहे माझं त्यांचं, नवीन जिंदाल म्हणून. तर नवीन जिंदाल यांनी एक याचिका दाखल केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की भारताचा ध्वज फडकवणं हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे, तर आम्हाला देखील तो अधिकार दिला पाहिजे. आणि म्हणून तेव्हा भारताचा ध्वज कोणालाही फडकवायचा अधिकार दिला, पण त्याचं काही नियम पाळायला सांगितले होते. तर ते नियम वाटलेच मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो की कशा पद्धतीने ध्वज फडकवला जातो, किंवा ध्वजाचा रेशो काय असला पाहिजे, 2:3 जो रेशो असतो, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. तर बघा, याचं जे डिझाईन केलं होतं ते पिंगली व्यंकय्या यांनी केलं होतं, जे की आंध्र प्रदेशचे होते. त्याच्यानंतर मे 1949 भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन केलं. कोणी, संविधान सभेने केलं. आता भारताचं राष्ट्रकुल म्हणजे काय, कॉमनवेल्थ माहिती ना तुम्हाला, कॉमनवेल्थ. आता गेम पण चालू आहे कॉमनवेल्थ, तर त्याचं आपण काय झालो, सदस्य झालो. कधी झालो, मे 1949ला. त्याच्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी सभेने, 24 जानेवारी 1950 ही संविधान सभेची लास्ट बैठक होती. त्याच्या 2 दिवसानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950ला संविधान हंगामी लागू झालंय. ही शेवटची बैठक होती. पहिली बैठक होती 9 डिसेंबर 1946, शेवटची बैठक होती 24 जानेवारी 1950. तर या दिवशी राष्ट्रीय सभेने संविधान सभेने राष्ट्रगान आणि राष्ट्रगीतची या ठिकाणी काय केली, स्वीकृती केली. राष्ट्रगान राष्ट्रगीतवर पण मी तुम्हाला एक व्हिडिओ त्या ठिकाणी बनवेल की राष्ट्रगीत किती कडव्यांचं आहे, कोणी लिहिलं, त्याचा कार्यकाळ किती आहे, त्याच्याने काय बदल करण्यात आलं, हे सगळं मी तुम्हाला सांगेल. आता मसुदा समिती फार महत्त्वाची समिती आहे बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये घेणं फार गरजेचं होतं, कारण की ज्यावेळेस इलेक्शन झाले तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निवडून आले नव्हते. परंतु संपूर्ण सदस्यांना याची जाणीव झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय हे संविधान तयार होऊ शकत नाही आणि मसुदा समितीमुळे त्यांची फार गरज आहे ॲज अ अध्यक्ष म्हणून मुंबईमध्ये पुन्हा एकदा इलेक्शन घेण्यात आले आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा निवडून आले आणि त्यांची मसुदा समितीवर नेमणूक करण्यात आली. मसुदा समितीमध्ये टोटल 7 सदस्य होते. त्याच्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते आणि हे 7 सदस्य अशा पद्धतीने होते. तर
मसुदा समितीची जी स्थापना झाली ती 29 ऑगस्ट 1947ला आली आणि त्याच्यामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर जे की अध्यक्ष होते, एन गोपाल स्वामी अय्यंगर, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, सईद मुहम्मद सादुल्लाह, डॉक्टर के एम मुन्शी, एन माधवराव. हे एन माधवराव जे होते ते BL मित्तर जे असायचे ते कायमस्वरूपी आजारी असायचे, तर त्यांनी राजीनामा दिला होता आणि त्यांच्या जागेवर हे एन माधवराव आले होते. त्याच्यानंतर TT कृष्णमाचारी 1948 मध्ये DP खैतान हे की जे एक सदस्य होते कसले मसुदा समितीचे, त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जागेवर कोण आले तर मग TT कृष्णमाचारी आले ते. तर मसुदा समिती जी आहे, मसुदा समितीने संविधान सभेचा पूर्ण जो कच्चा चिठ्ठा जो असतो आपण म्हणतो, म्हणजे एक कच्चा मसुदा जो आहे ते तयार करण्याचं काम कोणी केलं आहे, मसुदा समितीने केलेलं आहे. तर बघा आता घटनेची स्वीकृती कशी आली बघा. मसुदा समिती स्थापन झाली कधी, 29 ऑगस्ट 1947ला आली, बरोबर. आता मसुदा समिती स्थापन झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा तयार करायला सुरुवात झाली आणि बघा पहिला मसुदा जो स्थापन करण्यात आला किंवा सादर करण्यात आला, पहिला मसुदा सादर केला फेब्रुवारी 1948ला प्रकाशित केला. मग प्रकाशित केल्यानंतर भारतीय जनतेला साधारणतः 8 महिने दिले याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी. भारतीय जनतेने त्यांचे सुझाव सुधारणा वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि ते सांगितल्यानंतर जो दुसरा मसुदा जो सादर केला तो ऑक्टोबर 1948ला म्हणजे तयार केला आणि त्याला सादर केला 24 ऑक्टोबर 1948ला दुसरा मसुदा अध्यक्षांना सादर केला. आता तो अध्यक्षांना सादर केल्यानंतर 4 नोव्हेंबर 1948 रोजी अंतिम मसुदा संविधान सभेने मांडला आणि त्याचं 3दा त्या ठिकाणी काय करण्यात आलं, वाचन करण्यात आलं. 3दा वाचन झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949ला फायनली संविधान त्या ठिकाणी काय झालं, तयार झालं आणि त्याची आपण काय केली, स्वीकृती केली. तर एवढी मोठी जटिल प्रक्रिया त्या ठिकाणी होती, म्हणजे 2दा मसुदा तयार करण्यात आला. भारतीय जनतेला पण 8 महिन्याचा कालावधी देण्यात आला. त्याच्यानंतर त्या मसुद्याचं वाचन 3दा करण्यात आलं, त्याच्यामध्ये वोटिंग पण घेण्यात आले, भरपूर सारखी म्हणजे सगळी जटिल प्रक्रिया होती त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने फायनली संविधान त्या ठिकाणी काय झालं, तयार झालं. आता घटनेची स्वीकृती कधी झाली तर 24 जानेवारी 1950 रोजी, म्हणजे शेवटच्या बैठकीमध्ये 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या आणि प्रत्येक सदस्याने 3 सह्या केल्या. किती सह्या केल्या, 3 सह्या केल्या. ही अंतिम बैठक आहे. 3 सह्या का, कारण की इंग्रजीतली छापील प्रत, इंग्रजीतली लिखित प्रत आणि हिंदीतली लिखित प्रत अशा 3 प्रती होत्या. सगळ्यात अगोदर सही केली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, पण 2 नंबरच्या ठिकाणी, कारण की पहिलं नंबरवर नाव होतं डॉक्टर राजेंद्र प्रसादचं आणि दुसऱ्या नंबरला नाव होतं पंडित जवाहरलाल नेहरूंचं, तर त्यांनी पहिली सही केली. गुणानुक्रमे सगळ्यात लास्ट जी सही झाली आहे ते फिरोज गांधी यांची झालेली आहे आणि फिरोज गांधी नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसादने शेवटची सही, परंतु पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नावाच्या वरती, कारण की ते अध्यक्ष असल्यामुळे सगळ्यात वर त्यांचं नाव होतं. तर अशा त्या सह्या झाल्या. घटनेच्या 3 प्रती तयार झाल्या होत्या. तर इंग्रजीतली छापील प्रत होती, इंग्रजीतली लिखित प्रत होती आणि हिंदीतली लिखित प्रत होती. अशा पद्धतीने घटनेच्या 3 प्रती होत्या. संविधान तयार करण्यासाठी एकूण 64 लाखाचा खर्च लागला. जो कालावधी होता तो 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा कालावधी होता. संविधान तयार होण्यासाठी टोटल 11 सत्र घेण्यात आले. 11 सत्रांपैकी 4 सत्र भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर होता, म्हणजे 15 ऑगस्ट 1947च्या अगोदर 4 सत्र आले आणि 7 सत्र जे होते ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर होता. संविधान सभेने ॲक्च्युअल जे काम केलंय बघा, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस तर आपल्याला दिसलं, परंतु ॲक्च्युअल बैठक किंवा ॲक्च्युअल काम जे आहे ते 166 दिवस संविधान समितीने काम केलंय आणि मसुदा समितीने 114 दिवस त्या ठिकाणी काम केलेलं आहे. 60 देशांच्या संविधानाचा विचार करून भारताचं संविधान त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, बनवण्यात आलेलं आहे. भारतीय प्रांतीय मंडळ कायदा 1935च्या कायद्यातून 250 कलम घेण्यात आले. भारतीय स्वतंत्र कायदा 1947च्या कायद्यामधून साधारणतः 20 कलम त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानंतर 60 देशांचा संविधानाचा अभ्यास करून पण त्यातून पण काही कलम त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत. तर बघा घटनेचं जे हस्तलिखाण जे केलेलं आहे ते केलंय प्रेम बिहारी नारायण रायजादा सक्सेना यांनी केलंय. साधारणतः 6 महिन्याचा कालावधी त्यांना लागला होता. घटनेचा जो कागद जो घेण्यात आलेला आहे तो कागद साधारणतः 16 बाय 22 इंचचा कागद आहे. म्हणजे या पद्धतीने अशा घटना तयार केलेली आहे. तर हा 16 इंच आणि हा किती आला 22 इंच. त्याच्यानंतर त्याचे जे एकूण पानं आहेत 251 पानं त्याच्यामध्ये आहेत. त्याचं जे एकूण वजन आहे 3.75 किलोग्राम, म्हणजे साधारणतः 4.25 किलोचं संविधान आहे. चित्ररूप सजावट म्हणजे त्याच्यावर जे चित्र काढलेले आहेत ते शांतिनिकेतनचे जे नंदलाल बोस आहेत त्यांनी काढलेले आहेत आणि त्यांचे खास एक विद्यार्थी होते नंदलाल बोस यांचे विद्यार्थी राम मनोहर सिन्हा यांनी जी प्रस्ताविका आहे तर प्रस्ताविकाचं जे चित्रण जे केलेलं आहे ते यांनी राम मनोहर सिन्हा यांनी केलेलं आहे. तर त्यांचं महत्त्वाचं नाव घेण्याचं महत्त्व याकरता आहे कारण की जी प्रस्तावना एवढी सुंदर बनवलेली तर ती त्यांनी बनवलेली. त्याच्यानंतर याच्यावर काही चित्र आहेत बघा की जे ॲक्च्युली घटनेवर चित्र आहेत. तर बघा
या ठिकाणी तुम्हाला भगवान राम, सीता आणि लक्ष्मण युद्धावरून जिंकून देताना दिसत आहेत. हे सगळे चित्र हाताने काढलेले आहेत. त्याच्यानंतर गौतम बुद्धांचं देखील त्याच्यावर चित्र आहे. त्याच्यानंतर महावीर जैनींचं चित्र आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर तुम्हाला इथं जर बघायला बघितलं तर गुरु गोविंद सिंग आणि शिवाजी महाराजांचं चित्र याच्यावर आहे. मला आता इथून क्लिअर दिसत नाही आहे कारण की फोकस असल्यामुळे, पण तुम्हाला दिसत असेल किंवा याच्यामध्ये येईल. तर टिपू सुलतान आणि झाशीची राणी यांचं देखील त्या ठिकाणी चित्र आहे. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस यांचं चित्र आहे. महात्मा गांधींचं चित्र आहे. हे सगळे हाताने काढलेले चित्र आहेत संविधानमध्ये. तर बघा, सध्याची मूळ जी घटना आहे, मी तुम्हाला सांगितलं की हस्तलिखित घटना होत्या, तर त्याच्या दोन ज्या हस्तलिखित आहे, इंग्रजीतली लिखित प्रत आणि हिंदीतली लिखित प्रत, तर अशा पेट्यांमध्ये ठेवण्यात आली आहे. आणि या पेट्यांमध्ये हेलियम गॅस आहे. कोणता गॅस आहे? हेलियम. त्याच्यामुळे जी कागदाची जी क्वालिटी ती बिघडत नाही, ती जशीच्या तशी राहते. आता संविधान सभेतील 299 पैकी 15 महिला देखील त्या ठिकाणी होत्या. त्या 15 महिलांचं नाव आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर दुर्गाबाई देशमुख, बेगम रसूल, रेणुका रे, राजकुमारी अमृत कौर, हंसाबेन मेहता, पूर्णिमा बॅनर्जी, लीला रॉय, दक्षयानी वेलायुधन, सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित, कमला चौधरी, मालती चौधरी, सुचिता कृपालानी, अम्मू स्वामीनाथन आणि एनी मॉस्करेन. तर या 15 महिला देखील त्या ठिकाणी 299 सदस्यांमध्ये यांचा देखील त्या ठिकाणी समावेश होता. तर अशा पद्धतीने आपण संविधान सभेचं आणि घटनेचं प्रारूप या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला जर काही या ठिकाणी काही सांगायचं राहिलं असेल किंवा तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर ते नक्कीच विचारा. आणि असेच आपल्याला एक चॅप्टर आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बनवणार आहोत. ही PDF ज्या विद्यार्थ्यांना हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याची ऑलरेडी लिंक टाकून ठेवेल, तर तिथून तुम्ही ही PDF त्या ठिकाणी डाउनलोड करू शकतात. जय हिंद, जय भारत.